तर आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड कोणती असेल तर ती दहशतवादाची। तरुणांची माथी भडकवून तरुणाईला जाळ्यात ओढण्यात येतं आणि दहशतवादी आपली कट कारस्थानं तडीस नेतात। अशाच एका मोठ्या कटाचा घातक प्लॅन एटीएसनं नुकताच उघड केलाय। उच्च शिक्षित तरुणाईवर अतिरेक्यांचा डोळा। अहिल्यानगर यवतमाळमध्ये छापेमारीत बाब उघड। एटीएसच्या कारवाईने मोठा कट उधळला। राज्यातल्या तरुणाईला दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचा डाव महाराष्ट्र एटीएसने हाणून पाडलाय। एटीएस पथकाने यवतमाळच्या पुसद उमरखेडमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी करत हा डाव हाणून पाडलाय। धक्कादायक बाब म्हणजे ज्या संशयितांच्या घरावर छापेमारी झाली ते तरुण उच्च शिक्षित आहे। अशा पद्धतीचे काही क्लब जर का तरुणांचा वापर, विद्यार्थ्यांचा वापर अँटी टेररिस्ट कारवाई आपल्या टेररिस्ट कारवाई करण्याकरिता करत असतील तर निश्चितपणे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ही माहिती प्राप्त झाली होती, त्याच्यामुळेच त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। परंतु इतर ठिकाणी जर का असा प्रकार होत असेल तर त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। सध्या पुसद व्यतिरिक्त इतर ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे। नाही, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील किंवा घडत असतील तर त्याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल। काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने अहिल्यानगर आणि यवतमाळ जिल्ह्यात छापे टाकत कारवाई केली होती। अहिल्यानगरमध्ये 12 जणांची चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर या ठिकाणी 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र एटीएसनं धाड टाकलेले होते। जवळपास 12 ठिकाणी खरं तर एटीएसनं धाड टाकलेले होते आणि अनेकांची चौकशी यावेळी महाराष्ट्र एटीएसच्या वतीनं करण्यात आलेली होती। यावेळी जवळपास 12 जणांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, काही कागदपत्र आहे हे एटीएसनं ताब्यात घेतलेले होते। त्यात एक विशेष जर आपण बघितलं तर दर्गा दायरा या भागामध्ये मुकुंदनगरचा हा मुस्लिम बहुल एरिया आहे आणि तिथल्या 2 जणांच्या घरामध्ये जे आहे काही हत्यारं जे आहेत तर ते सापडले होते। तरुणांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचं ब्रेन वॉशिंग सुरू असल्याचे धागेदोरे समोर आल्याची ही माहिती आहे। याबद्दल वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांनीही या घातक कटाच्या प्लॅनिंगवर प्रकाश टाकलाय। हा टास्क म्हणजे आता तुमचं काय म्हणणं मला कळलं नाही, पण जेव्हा तुम्ही वापर करतात, कुठल्याही गोष्टी वापर करतात तर त्याला साहजिक एक विशिष्ट काम दिलं जातं। आणि जेव्हा अशा घटना घडतात, जसं आता हेच घ्या, बॉम्ब ब्लास्ट वगैरे जे होतात, ब्लास्ट करणारे वेगळे, नेणारे वेगळे, जमा करणारे वेगळे, हे सर्व असं व्यवस्थित होतं, ट्रान्सपोर्ट करणारे वेगळे। तर हे अगदी वेल प्लॅन्ड असं होतं, पण हे पुढे आहे, ही घटना पुढे होतात। सुरुवातीला जी आहे ती मानसिकता तयार करतात। त्या मानसिकता एकदा तयार झाली की मग त्यांचा वापर करता येतो। याआधी राज्यात कुठे कुठे छापेमारी करण्यात आली होती ते पाहूया। पुण्यातल्या कोंढवा परिसरात ऑक्टोबर 2025 मध्ये एटीएस तसंच केंद्रीय यंत्रणांनी मोहीम राबवली, ज्यामध्ये दहशतवादी संघटनांशी संशयास्पद संबंध असल्याप्रकरणी छापे टाकण्यात आलेले। यामध्ये डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आलेली आणि एका संशयित संगणक अभियंत्याला अटक झाली होती। भिवंडी टेरर फंडिंग प्रकरणी पडघ्यातल्या बोरिवलीत डिसेंबर 2025 मध्ये कारवाई झाली। एटीएस आणि ईडी कडून संयुक्त कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्र, डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली। नुकत्याच झालेल्या कारवाई दरम्यान अहिल्यानगरमधनं तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत, तर कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, CCTV यांची कसून तपासणी सुरू आहे। दहशतवादाची ही पाळंमुळं समूळ उपटून टाकण्याचं आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे। यवतमाळहून निलेश फाळकेसह सुनील भोंगळ, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।